श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्रासह देशभरात गेल्या 2 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातोय. वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं याबाबत समाजात जागृती व्हावी या उद्देशानं साजऱ्या होत असलेल्या या सप्ताहाचं यंदाचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि मानवी जीवनात वन्यजीवसृष्टीचं असलेलं महत्त्व आणि अशा वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेली नागरिकांची जबाबदारी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह पाळला जातो. भारतीय वन्यजीव मंडळानं 1952 मध्ये वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर वर्ष 1955 मध्ये प्रथमच वन्यजीव दिवस साजरा झाला आणि 1957 सालापासून राष्ट्रीय पातळीवर हा वन्यजीव सप्ताह साजरा करायला सुरुवात झाली. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विकासाच्या नावाखाली करण्यात येत असलेले बदल, तसंच हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे वन्यजीवांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दिसत आहे. अशा वन्यजीव सृष्टीचं मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान असून त्यांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर तसंच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. राज्यातही राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा होतोय. याविषयी महाराष्ट्र वन विभागाच्या उत्तर क्षेत्राचे उपसंचालक उदय ढगे अधिक माहिती देत आहेत. महाराष्ट्र वन विभागाद्वारे वन्यजीव सप्ताह दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. उदाहरणार्थ विविध तज्ञ मंडळाची व्याख्याने, विविध शालेय विद्यार्थ्यांकरता वन्यजीवांविषयी विविध स्पर्धा, उदाहरणार्थ निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी, वृक्षदिंडी, प्रभात फेरी, पथनाट्ये, फलक, जाहिराती इत्यादी अनेक प्रकारचे कार्यक्रम वन विभागाद्वारे आयोजित करण्यात येतात. याचे महत्त्व पटवून देणे हाच असतो, जेणेकरून सदर लोक वन्यजीवांच्या संवर्धनाकरता पुढाकार घेतील. महाराष्ट्र वन विभाग सर्व जनतेकडून एकच अपेक्षा करतो की निसर्गामध्ये वन्यजीवांचे जे महत्व आहे ते असाधारण आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे कामी सर्वांनी वन विभागात सहकार्य करणे अपेक्षित आहे. आजच्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने माझे जनतेस एक आव्हान आहे. सर्वांनी वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धन कामी वन विभागाचे सहकार्य करावे. कोणी व्यक्ती वन्यजीवांना इजा करत असेल किंवा वन्यजीवांची शिकार करत असेल तर तात्काळ सर्वांनी 1926 हेल्पलाईन नंबरवर, जो वन विभागाचा हेल्पलाईन नंबर आहे, जो 24 तास अवेलेबल असतो, यावर कॉल करून वन विभागास माहिती दिली तर आपले देखील वन्यजीव संरक्षण व संवर्धनामध्ये योगदान राहील. अशा प्रकारे विविध छोट्या छोट्या गोष्टींमधने सर्व जनतेने जर वन विभागात सहकार्य केले तर नक्कीच वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन होईल. बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की वन्यजीव म्हणजे वन्य प्राणी, उदाहरणार्थ वाघ, सिंह, बिबट इत्यादी हिंस्र प्राण्यांबद्दल फक्त माहिती आपल्याला असते. परंतु वन्यजीव म्हणजे केवळ हिंस्र वन्य प्राणी नसून त्यामध्ये अनेक छोटे छोटे सजीव असतात. यामध्ये कीटक असतात, पक्षी असतात, सरपटणारे प्राणी असतात, सरीसृप प्राणी असतात, मासे असतात किंवा जलचर प्राणी असतात. यांचा देखील या वन्यजीवांमध्ये समावेश होतो. थोडक्यात काय की वन्यजीव ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे आणि या सर्वांची देखील निसर्गामध्ये एक विशिष्ट भूमिका असते. ते सर्वजण निसर्गामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण त्यांची जी भूमिका आहे ती फक्त केवळ तेच निभावू शकतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर निसर्गामधील पक्ष्यांची संख्या कमी झाल्यास निसर्गामध्ये कीटकांची संख्या वाढेल, कारण पक्षी हे कीटक खात असतात. पर्यायाने काय होईल की कीटकांची संख्या वाढल्यामुळे शेतातील पिकांचे जास्त नुकसान होईल व त्यायोगेच जे आपल्या देशातील अन्नधान्याचे उत्पादन आहे ते कमी होईल. म्हणजे अशा प्रकारे हे सर्व वन्यजीव हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जसे वन्यजीव महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे आदिवास म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. वन्यजीवांच्या आदिवासांचे देखील संरक्षण व संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आढळतात. याचं रिझन हे आहे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदिवास असतात. त्या आदिवासांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेगवेगळे वन्यजीव आढळतात. त्यामुळे त्यांच्या आदिवासाचं संरक्षण करणे हे देखील एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि सद्यस्थितीत काय होतंय की औद्योगिकरणामुळे म्हणा किंवा इतर सर्व लोकसंख्येचा वाढ या सर्व कारणामुळे वन्यजीवांचे आदिवास हे धोक्यात येत चालले. अनेक ठिकाणी जंगलांना लगतच काँक्रीटच्या बिल्डिंग उभे राहतात. तर त्याचा पर्यायाने परिणाम हा वन्यजीवांच्या आदिवासावर होतो. वन्यजीवांच्या आदिवासाचे क्षेत्र कमी होते आणि त्यायोगे काय होतं की वन्यजीवांना बाहेर येण्याची जागा कमी पडल्याने अनेक ठिकाणी मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. तर तो रोखण्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये वन्यजीवांच्या आदिवासाचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर सर्वांनी वन्यजीवांच्या आदिवासाचं संरक्षण केलं तरच वन्यजीवांचं संरक्षण होईल. या वन्यजीवांच्या आदिवासाचं नष्ट होत असल्यामुळे अनेक वन्यजीव हे लोप पावत चालले आहे.
परंतु असे लोप पावत चाललेले वन्यजीव यांचं संवर्धन हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांची भूमिका फक्त तेच निभावू शकतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याकडे एक माळढोक पक्षी आहे, तो लोप पावत चाललाय. असे अनेक उदाहरणं देता येतील की जे वन्य प्राणी, वन्य पक्षी, वन्यजीव हे लोप पावत चालले. तर त्यांचं संवर्धन सुद्धा ह्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांनी त्या संदर्भात देखील भूमिका निभावणं गरजेचं आहे. बरेच ठिकाणी असं बोललं जातं की वन्यजीवांसंदर्भात जे आता सध्यास्थितीत सुरू असलेले अभ्यास किंवा यापूर्वी झालेले अभ्यास आहेत ते अत्यंत कमी आहेत. ह्या अभ्यासामध्ये जर वाढ झाली तर त्यायोगे वन्यजीवांबद्दल अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे वन्यजीवांच्या क्षेत्रात अभ्यास करणं किंवा संशोधन करणं हे देखील एक काळाची गरज झाली आहे. या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने यामध्ये देखील संशोधकांसाठी सुद्धा आमचं आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त वन्यजीवांच्या संदर्भात, वन्यजीवांच्या अधिवासासंदर्भात अभ्यास केले पाहिजे. त्याचे जे काही निष्कर्ष आलेले असतील ते जनतेसमोर सादर केले पाहिजे, जेणेकरून त्या योगे सुद्धा वन्यजीवांचं संवर्धन किंवा आदिवासांचं संवर्धन, संरक्षण होणं शक्य होईल. श्रोते हो, महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्र पाहिलं तर प्रत्येक जिल्हानिहाय वन्यजीवांचं वेगळेपण दिसून येतं. वन्यजीव म्हणजे काय, त्यात कोणत्या जीवांचा समावेश होतो, त्यांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काय उपाययोजना राबवल्या जात आहेत, याविषयीची माहिती आपण नुकतीच ऐकली. कोणतंही वन्य क्षेत्र आणि ग्रामीण भागात वन्यजीवांचं वास्तव्य सर्वाधिक असतं, मात्र शहरी भागात देखील वन्यजीवांचं वास्तव्य आहेच. शहरी जीवनात वन्यजीव सृष्टीचं महत्त्व मोठं आहे. याविषयी जाणून घेऊया भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळीचे निमंत्रक ॲडव्होकेट गिरीश राऊत यांच्याकडून. प्रश्न असा आहे की आपण वन्यजीव म्हणतो त्यावेळेला आपण असं आपल्या डोळ्यासमोर आहे की सिंह किंवा हत्ती किंवा लांडगे आणि इतर सगळे प्राणी, आणि साधारण कल्पना आपल्या मनात आहे की ते हिंस्त्र आहेत. मग त्यांच्यामध्ये आपण डोक्यात आलेले स्पेसीज, जीवजाती, इतर जीवजाती, त्यांच्याबरोबर जंगल, डोंगर, नद्या असा विचार करतो. आपल्या मनात असं काही येत नाही की आत्ताच्या क्षणाला या पृथ्वीवर जर या अर्थाने बघितलं हिंस्त्र म्हणून, तर सर्वात हिंस्त्र जीवजात ही आधुनिक माणसाची आहे. म्हणजे होमोसेपियन माणूस म्हणून धरू मानव, पण त्याच्यातला जो अजूनही पूर्वीप्रमाणे शेकडो हजारो वर्षाप्रमाणे आदिवासी जीवन जगणारा माणूस किंवा शेती किंवा मासेमार असा नसून तो आधुनिक माणूस आहे आणि तो शहरांमध्ये राहतोय. आता हे जर एकदा आपल्या लक्षात आलं या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. कारण न्यूयॉर्क, मुंबई सारखी शहरं फक्त 300-400 वर्षापूर्वी वन्यजीवनांनी पूर्णपणाने समृद्ध होती आणि 150 वर्षापूर्वी तर ब्रिटिशांचं गॅझेटियर काढलं राजपत्र, आणि त्याच्यात तर तुम्ही वन्यजीवनाची मुंबईच्या क्षेत्रातली त्यावेळेची जी आता आधुनिक शहर म्हणून मुंबई धरतो आपण, त्याच्यावरचं वन्यजीवांची यादी बघितली तर आपण थक्क होतो. इथे पट्टेवाला वाघ सुद्धा होता, 34 डोंगर होते सायन माहीम ते कुलाब्यामध्ये, मूळ बेटांच्या मुंबईत. त्यांच्या मधल्या भागामध्ये समुद्र खेळत होता, खाड्या होत्या, ज्यात मँग्रोव्ह जंगल जे सर्वाधिक वन्यजीवनाने समृद्ध, उत्पादक आणि बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधता असणारी परिसंस्था आहेत, तिन्ही व्यापलेल्या होत्या. आता आपण विचार करताना कसा करू त्याच्यावर आहे. आता जो फार मोठा प्रश्न गाजतोय ज्याच्यामध्ये शहरांचा रोल काय, अतिशय परखड विचार केला तर शहर हीच समस्या आहे, आधुनिक शहर. कारण ते पूर्णपणाने जीवनाच्या विरोधात उभे ठाकलेले आहे. ते इथे आहे, न्यूयॉर्क, मुंबई, लंडन, पॅरिस, शांघाय हे त्या ठिकाणी आहेत, आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ती वागतायत, ज्या पद्धतीने तिथे प्रक्रिया घडते आहे पृथ्वी विरोधी, तिच्यानी ते त्या उपखंडातलं वन्यजीवन हे प्रत्येक दिवशी नष्ट करतायत. शहरातल्या माणसांनी असं म्हणणं की आम्ही वन्यजीवन आता जपू, तर एक लक्षात घ्या, मुंबईचा सागर हा आता मृत आहे. मुंबईची खाडी, ठाणे खाडी असू दे की मुंबईच्या गाभ्यात असलेली माहीमची खाडी असो, ही आता मृत आहे. सर्वात प्रदूषित जलसाठे आहे, ज्याच्यात जीवनच उरलेलं नाही, जे वन्यजीवनाने पूर्ण भरलेले होते. आता या स्थितीमध्ये आपण सारखं बोलतो की वाघ विरुद्ध माणूस असा संघर्ष आहे. नाही, हा संघर्ष असा नाहीये. आता हा संघर्ष वाघ आणि सगळे वन्यजीव माणसासहित जर का लाखो वर्षांचा, करोडो वर्षांचा विचार केला तर, कारण जीवनाचंच उच्चाटन सुरू झालंय पृथ्वीवर तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे, तर त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर वाघासहित, माणसासहित सर्व जीव एका बाजूला आता उतरले पाहिजेत, असायला पाहिजेत अस्तित्वाचा भाग म्हणून. आणि ते कशा विरुद्ध असले पाहिजेत, तर ते 1756 ला सुरू झालंय भारतीय उपखंडात मुंबईतूनच.
जे 1756ला स्वयंचलित यंत्र आलं इंग्लंडमध्ये आणि 1784ला पहिला भराव बरळी बेट आणि गिरगाव बेट जोडून जो तयार झाला, जिच्यावर रेसकोर्स उभा आहे, सगळा भाग उभा आहे, हाजी अलीच्या मधला रस्ता आहे, हा सगळा पहिला भाग जो डोंगर तोडून झाला. आणि 1777ला जे वेल्थ ऑफ द नेशन्स पुस्तक आलं पहिलं अर्थशास्त्राचं ऍडम स्मिथचं, हे टप्पे आहेत 1756, 1777 आणि 1784चा भराव तोडणं सुरू होणं. हा जर समजून घेतला प्रवास तर आपल्याला कळेल की औद्योगिकरण, औद्योगिक क्रांती आपल्या मनातली चुकीची कल्पना 1756 पासूनची आणि तिच्यानंतर झालेला कृत्रिम जीवन घेणाऱ्या आधुनिक म्हणवणाऱ्या माणसाचा प्रवास, ह्याच्यातूनही शहरं तयार झाली. आणि तो जो भाग आहे ना, तो आपल्या सगळ्या अस्तित्वाविरुद्ध आता उभा आहे. तो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतोय, तो हरितद्रव्याचा नाश करतोय. या शहरांसाठी रस्ते बांधणी प्रचंड होते. इथे किंवा इतरत्र मालवाहतूक करण्यासाठी माणसांची मोटारी ही एक प्रचंड मोठं त्याच्यात समस्या आहे. हे सगळं जोडलेलं आहे शहरीकरणासाठी, औद्योगिकरणासाठी आणि जीडीपीच्या वाढीवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेसाठी. आता जरी सरळ आपण हे जर का सत्य सांगितलं तर आधुनिक माणसाला ते धक्कादायक वाटेल, कारण त्याचं शिक्षण त्याला हेच योग्य आहे असं चुकीचं समजावत चाललेलं आहे. जे युरोपकडून आपल्याकडे आलं मेकॉलॉजी शिक्षण पद्धतीपासून औद्योगिकरणासाठी आलेलं शिक्षण आहे अर्थव्यवस्थेसाठी, आणि ते या टोकाला गेलंय की 15 सालापासून 5 वर्षात 1 डिग्री सरासरी वाढ पृथ्वीवर सुरू झालेली आहे तापमानातली. आपण अशा कालखंडातून जातोय की जो कोट्यावधी वर्षात पृथ्वीवर घडला नव्हता. कारण 192 कोटी वर्ष हरितद्रव्याने जे कोळसा तेल वायूच्या रूपामध्ये कार्बन डायऑक्साईड रिचवला पृथ्वीच्या पोटात, तो आपण 192 कोटी वर्षांचा फक्त 250 वर्षात बाहेर काढतोय आणि आपण पूर्ण विनाशाकडे वाटचाल करतोय. फक्त हे विज्ञान जे अहवाल आहेत ते सर्वसामान्य माणसाला माहीत नाही. आत्ताच्या क्षणाला 5 वर्षात 1 डिग्री सरासरी वाढ म्हणजेच 5 वर्षांनी 5 ते 15 डिग्री उच्चतम तापमानाच्या लाटेतल्या उच्चतम तापमानातली वाढ. मानव आणि जीवसृष्टी, वन्यजीवनचा भाग आहे, तो संपूर्ण नष्ट होण्याकडे वाटचाल करते. हवामान बदल हे सौम्य शब्द आहे. जे घडते आहे हवामान बदल म्हणून अन्नोत्पादनातली घट, वादळं आणि सर्व गोष्टी, उष्णतेच्या लाटा, अवर्षण, अंटार्क्टिकाचं, आर्क्टिकचं, ग्रीनलँडचं बर्फ वितळणं, हे आपण असं बघूया की मानव, वाघ आणि सर्व जीव एका बाजूला, विरुद्ध स्वयंचलित यंत्र, वीज, सिमेंट आणि सर्व वस्तू ज्यांच्या आपण मुळात पडलोय. जे पृथ्वीवर असायला नाही पाहिजे होते ते कृत्रिम जग आहे. कृत्रिम जग विरुद्ध अस्सल जग, हा असा संघर्ष खरा असला पाहिजे, वाघ विरुद्ध माणूस नाही. तर हे जर आपण लक्षात घेतलं तर वन्यजीव सप्ताह करण्याच्या वरवरच्या कल्पना आपल्याला तात्काळ सोडाव्या लागतील आणि सरळ प्री इंडस्ट्रियल इरामध्ये जे पॅरिस अग्रीमेंट पण म्हणते, प्री इंडस्ट्रियल काळापासूनची वाढ कार्बन डायऑक्साईडची आणि म्हणून उष्णतेची उच्चाटन करणारी वाढ वाचवा मानवजातीला, ते आपल्याला जर खरं समजलं तर 1756 पूर्वीच्या प्री इंडस्ट्रियल काळामध्ये जायला पाहिजे. आणि भारत हा त्यातला सर्वोत्कृष्ट देश होता ज्यांनी शेती संस्कृती चिरंतन टिकवली. सगळीच माणसं भारतातली आदिम जीवन जगत नव्हती आणि ना त्यांनी कधीही शहाणपणाने स्वयंचलित यंत्राची वाटचाल केली नाही. तर आत्ताच्या क्षणाला वन्यजीव जर नीट आपल्याला वाचवायचे तर आपण स्वतः नष्ट होतोय हे समजून घेऊन पूर्ण भारतीय शेती, शाश्वत शेती पद्धती किंवा आदिवासी शहाणपणाने जगले त्या जीवन पद्धतीकडे आपल्याला जायला पाहिजे. श्रोते हो, मानवी जीवनात वन्यजीव सृष्टीचं सुरुवातीपासूनच महत्वाचं स्थान राहिलंय. मात्र आज नैसर्गिक अधिवासावर वाढत चाललेली मानवी समूहाची अतिक्रमणं, त्यात ऱ्हास पावणारी वृक्ष, जंगलं यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावरच गदा येत आहे. त्यामुळे आपोआपच जंगली वन्यजीव नागरी वस्त्यांकडे आणि शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहेत. अशा बेघर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर सुरू असलेल्या विविधांगी उपक्रमांना पाठिंबा देणं आणि नागरिकांनी त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणं हे वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दिशेनं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजश्री आगाशे.